हॅलो एव्हरीवन, मी शिवानीज ऑडिओ बुक अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सो आपण याआधी 2 टॉपिक कवर केलेले आहेत. एव्हरीवन सगळ्यांना माहितीच आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. सो आपण 3rd टॉपिकमध्ये बघणार आहोत समास आणि अव्ययभाव, तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीही. ठीक आहे. सो चला सुरू करूया. आणि फर्स्ट ऑफ ऑल 1 मिनिट की 2 महिने बाकी आहेत परीक्षेला. एक पूर्ण डिसेंबर महिना, जशी 10 तारीख येऊनच गेलेली आहे. दुसरी गोष्ट म्हटलं म्हणजे की डिसेंबर आफ्टर जानेवारी, फेबमध्ये पेपर आहे आणि जानेवारी महिन्यामध्येही प्रॅक्टिकल तुमचे असणार. त्याच्यामुळे मराठीचा फारसा अभ्यास करायला वेळ मिळणार नाही. त्याच्यामुळे हे रोज तुम्ही करत चला. पुढील वाक्य वाचा, अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या. प्रत्येकाने प्रतिक्षण सतर्क असावे. ठीक आहे. सेकंड आहे, स्वातंत्र्यवीरांनी आपले तनमन राष्ट्रार्पण केले. सज्जन माणूस योग्यतेचा निवाडा करतो आणि लंबोदर विद्येची देवता आहे. सो कृतीमध्ये आपल्याला आहे अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले 2 शब्द ओळखून चौकटी पूर्ण करायचा आहे. ऑब्व्हियसली प्रतिक्षणमध्ये एक शब्द प्रति आणि दुसरा क्षण. इथे आहे राष्ट्रामध्ये राष्ट्र प्लस अर्पण आणि योगायोग म्हणजे योग्य प्लस अयोग्य, योग्य. ठीक आहे. अचं तुम्हाला एक व्हॉइस येत असेल. एक आहे लंबोदर म्हणजेच की लांब प्लस उदर म्हणजेच की लांब उदर प्लस इज इक्वल टू लंबोदर. ठीक आहे. प्रतिक्षण म्हणजे प्रतिचा अर्थ होतो प्रत्येक आणि क्षण या 2 शब्दांचा एक शब्द केलेला आहे, तो म्हणजे प्रतिक्षण. दुसरा आहे राष्ट्रार्पण. राष्ट्र आणि अर्पण या 2 शब्दांचा एक शब्द केला आहे, राष्ट्रार्पण. योग्य म्हणजे की योग्य प्लस अयोग्य या 2 शब्दांचा मिळून एक शब्द केला आहे. सेकंड आहे लंबोदर. लंब प्लस उदर या 2 शब्दांचा मिळून एक शब्द केलेला आहे. वरील प्रत्येकी 2 शब्दांमधील काही शब्द विभक्ती प्रत्यय गाळून जोड शब्द तयार केलेले आहेत. ठीक आहे. तर व्हॉट इज समास? आता आपण जो टॉपिक शिकत आहोत त्याचा अर्थ काय आपण ते जाणून घेऊ. कमीत कमी 2 शब्दाच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात. एकदम सिंपल आहे. ठीक आहे. एकत्रीकरणाने जो नवीन जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द म्हणतात. ओके. आणि तयार झालेला सामासिक शब्द फोड करून सांगण्याच्या प्रक्रियेला समासाचा विग्रह म्हणतात. सो हे काय आहे, 2 शब्द एक मिळून काय झालं, सामासिक शब्द आणि 2 शब्दांचा अलग आपण फोड केलेला आहे त्याला समासाचा विग्रह म्हणतात. एक्सप्लेन म्हणजे एकदम समजलेलं आहे. आता सामासिक शब्द प्रतिक्षण आणि विग्रह म्हटलं म्हणजे प्रत्येक क्षणाला. राष्ट्रार्पण म्हणजे राष्ट्राला अर्पण. योगायोग म्हणजे योग्य किंवा अयोग्य आणि लंबोदर म्हणजे लंब आहे उदर. उदरचा अर्थ होते पोट असा तो. समासामध्ये कमीत कमी शब्द म्हणतात आणि समासातील शब्दांना पद म्हणतात. पहिला शब्द म्हणजे पद आणि दुसरा शब्द म्हणजे दुसरे पद. सो समासातील पद महत्त्वाचे किंवा प्रधान आहे यावरून समासाचे आता पहिला पद महत्त्वाचा आहे की दुसरा पद महत्त्वाचा आहे किंवा त्याचे प्रधान आहे. जर कोण म्हणजे कुठल्या प्रकारचं महत्त्वाचं प्रधान आहे. सो यावरून आपण समासाचे प्रकार ओळखतो. सो इथे आहे महत्त्वाचे पद म्हणजे प्रधान पद. ठीक आहे. कमी महत्त्वाचे पद म्हणजे गौण पद. प्रधानला पॉझिटिव्ह साईन दिलेला आहे, गौणला निगेटिव्ह आहे. लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे. पहिलं पद, दुसरं पद आणि समासाचा प्रकार बघा. पहिला पद आहे प्रधान, समजलं. गौण म्हणजे दुसरं. याचा अव्ययी भाव समास म्हणजेच की प्रतिक्षण. ठीक आहे. पहिला जो आहे तो प्रधान आहे, दुसरा जो क्षण आहे गौण आहे. आता पहिला पद जर गौण असेल, ठीक आहे, आणि दुसरा पद जर प्रधान असेल तर तत्पुरुष समास होतो. ठीक आहे. तत्पुरुष तर याला म्हणतात राष्ट्रार्पण. ठीक आहे. निगेटिव्ह आणि प्लस दिलेला आहे. ठीक आहे. हे तुम्हाला पाठांतर करावं लागेल. थोडंसं एक्सप्लेनेशनला थोडंसं म्हणजे लक्षात ठेवावं लागेल. प्लीज कोऑपरेट आणि प्लीज समजून घ्या हे, कारण की फार महत्त्वाचं आहे. मग तिथे कन्फ्युजन नको व्हायला, कारण आपण याच्यामध्ये 3च शिकणार आहोत. तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीही हे 4 शिकणार आहोत. समासामध्ये ओन्ली 4 शिकणार आहोत. म्हणून लक्षात ठेवा. प्रधान गौण म्हणजे अव्ययभाव. गौण असलं आणि प्रधान मग तत्पुरुष. प्रधान असलं म्हणजे बघा हे 2 असतं. द्वंद्व समास म्हणजे योगायोग
शब्द सारखेच आहे आणि गौण गौण बहुव्रीही समाज असते निगेटिव्ह लंबोदर. ठीक आहे, ओके. सो आपल्याला पुढे आणखीन समजणार, इतकं कठीण नाही आहे, आपण शिकूच समोर. ठीक आहे, आता आपण फर्स्ट टॉपिक पाहू. आता हे जसं की ओनली हे म्हणजे हेच झालं इथे अव्यय. आता आपण स्पेशल हा टॉपिक समजणार आहोत, म्हणजे तुम्हाला पहिले पद प्रधान आणि दुसरं पद गौण, तर तुम्हाला कसं कन्फ्युजन अजिबात होणार नाही. आता नेक्स्ट आहे अव्ययभाव समास. ठीक आहे, अव्ययी भाव समास. ठीक आहे, कृती. पुढील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा. वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही. ठीक आहे, नागरिकांनी गरजू विद्यार्थ्यांना यथाशक्ती मदत केली. रस्त्याने चालताना पावलोपावली जाहिरातींचे फलक सध्या पावलोपावली दिसतात. रस्त्याने चालताना जाहिरातींचे फलक सध्या पावलोपावली दिसतात. वरील वाक्यातील अधोरेखित शब्द हे सामासिक शब्द आहे. एक आहे गैरहजर. ठीक आहे, गैरहजर आहे, यथाशक्ती आहे, पावलोपावली आहे. या सामासिक शब्दातील पहिले पद हे महत्त्वाचे आहे व संपूर्ण शब्द वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाने कार्य करतो. ज्या समासातील पहिले पद महत्त्वाचे असते किंवा जो सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययांचे कार्य करतो त्या समासाला अव्ययीभाव समास म्हणतात. आ, प्रति, यथा इत्यादी संस्कृत उपसर्ग किंवा दर, बिन, बे यांसारखे फारसी उपसर्ग यांच्या साहाय्याने अव्ययीभाव समासातले सामासिक शब्द तयार होतात. आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल. आ, प्रति, यथा, संस्कृत उपसर्ग, दर, बिन, बे, तसेच काही मराठी शब्दांची विरुक्ती होऊन एक सामासिक शब्द तयार होतात. उदाहरणार्थ पुढील शब्द पहा. ठीक आहे, सामासिक गैरहजर हजेरीशिवाय विग्रह झाला, यथाशक्ती शक्तीप्रमाणे आणि पावलोपावली म्हणजेच की प्रत्येक पावलावर. ठीक आहे, अव्ययीभाव. तर आणखी काही सामासिक शब्द आहे. आ जन्म, आ मरण, गावोगाव, गल्लोगल्ली, जागोजागी, दररोज, दरसाल, दारोदारी, दिवसेंदिवस, प्रतिदिन, बिनधास्त, बिनचूक, बेपर्वा, बेशिस्त, यथाक्रम आणि यथावकाश. तर खालील तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. ठीक आहे, हे जर तुमच्याजवळ जर म्हणजे सोडवलेलं नसेल तर बिन पाहून असं ॲक्च्युली असं हात ठेवून बिन पाहून तुम्हाला हे सॉल्व करण्याचा प्रयत्न कराल, कारण एक्सप्लेनेशन करून चुकलेली आहे. ठीक आहे, सामासिक शब्द जन्मापासून आजन्मा. ठीक आहे, आणि प्रत्येक दिवशी, प्रतिदिन, कंठापर्यंत आकंठ, व्यक्तिगणित, प्रत्येक व्यक्तीला, दारोदारी, प्रत्येक दारी. ठीक आहे, हे झालं अव्ययभाव समास. आणि आता बघू आपण सेकंड टॉपिक आहे, तो आहे तत्पुरुष समास. पुढील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा. ठीक आहे, मेट्रो जे आहे, मेट्रो लोकार्पण 16 थाटामाटात पार पडला. लोकार्पण. सुप्रभाती तलावात नीलकमल उमललेले दिसले. शिक्षण प्रक्रियेत पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हा आदर्श त्रिकोण असतो. वरील वाक्यातील अधोरेखित शब्द हे सामासिक शब्द आहे. लोकार्पण, नीलकमल आणि त्रिकोण या सामासिक शब्दाला दुसरे पद महत्त्वाचे आहे. ठीक आहे, त्याला तत्पुरुष म्हणतात. ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते म्हणजेच की दुसरं पद प्रधान असतं, त्या अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास तत्पुरुष समास म्हणतात. ठीक आहे, आता बघा सामासिक शब्द आहे लोकार्पण, जसे की विग्रह आहे लोकांना अर्पण. नीलकमल, नील असे कमल. ठीक आहे, तत्पुरुष समास आहे. त्रिकोण, 3 कोणांचा समूह. ठीक आहे, तत्पुरुष समास. राजाज्ञी, राजाची आज्ञा. ठीक आहे, तर याचा होईल राजाज्ञा. 8 अंगाचा समूह म्हणजे की अष्टांग. उत्तम असा पुरुष म्हणजे पुरुषोत्तम. आर यू गेटिंग माय पॉईंट? आता तुमच्या लक्षात आलं असेल ना? ठीक आहे, बघा. ओके, करेक्ट आहे. सो तुम्ही प्लीज हे जे आहे ना हे मनाने सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. हे प्रॅक्टिसने येत असते. थोडंसं म्हणजे पहिले 2 टॉपिक जेवढे सोपी होते तेवढे थोडंसं हे मायन्युटली कठीण आहेत समजण्यासाठी. अशामध्ये चुका होऊ शकतात.
तत्पुरुष समासाच्या 3 उपप्रकाराचा अभ्यास करू. एक आहे विभक्ती तत्पुरुष, एक आहे कर्मधारय आणि द्विगु. सो याचे ना आपले 3 पार्ट आहेत. फर्स्ट आहे विभक्ती तत्पुरुष. चला, समासातील विभक्ती तत्पुरुष समासातील सामासिक शब्दात विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अवयव गाळलेले असते. क्रीडेसाठी अंगण म्हणजेच की क्रीडांगण, विद्येचे आलय म्हणजे विद्यालय. वरील पहिल्या उदाहरणात साठी हे शब्द योगी अव्यय तर दुसऱ्यासाठी विद्येचे, आलं लक्षात, साठी, तर हे विभक्ती प्रत्यय गाळला आहे. सो लक्षात ठेवा. आता जसं की इथे आहे लोकांना प्रिय, तर याच्यामध्ये कोणता विग्रह आहे? ना. ठीक आहे. कष्टाने साध्य तर ने. चोर भय, चोरापासून, पासून, हे काय आहे? चोरापासून हे काय आहे? पासून जे आहे शब्द काय आहे? विग्रह आणि विभक्ती, सॉरी घरमालक, घराचा मालक, चा. ठीक आहे. नाट्यगृह, नाट्यासाठी गृह आणि वनातील भोजन, वनभोजन, वनातील तिल काय आहे हे? सो हे बघा करेक्ट. सो हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे बरं का. प्लीज स्वतःच्या मनाने सॉल्व करा आणि हे एवढं कठीण नाही आहे, हे तुम्हाला जमून जाईल. एक आहे म्हणून ज्या तत्पुरुष समासात विभक्ती प्रत्ययाचा किंवा शब्दयोगी अव्ययाचा लोप करून 2 पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. समजलं? चला, तर आपण विभक्ती तत्पुरुष समासाचे काही सामासिक शब्द बघू. ठीक आहे. चला, हे काय की आम्रवृक्ष, ईश्वर निर्मित, कार्यक्रम, गणेश, गुणहीन, घरकाम. ठीक आहे. तोंडपाठ, दीनानाथ, दुःखमुक्ती, देवघर, मतिमंद, मनस्थिती, मोरपीस, लोकप्रिय, वनमाला, वसतिगृह, वातावरण, सिंहगर्जना, सूर्योदय, स्वभावा, स्वर्गवास, स्वाभिमान, हिमालय, ज्ञानेश्वर. सो कर्मधारय समास. कृती. पुढील वाक्य अभ्यासातून तक्ता पूर्ण करा. गुप्तहेर वेषांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतला. अतिवृष्टीमुळे आलेला दुष्काळ पडला. काही माणसे केलेल्या कामाचे मानधन घेणे टाळतात आणि निळा सावळा झरा वाहतो बेटाबेटांतून. सो पहिला आहे वेषांतर. अन्य असा वेश, दुष्काळ, दुःख वाईट असा काळ, मानधन, मान हेच धन. ठीक आहे. आणि निळा सावळा असा म्हणजे निळा सावळा. ठीक आहे. हे बघा. ओके. हे तुम्हाला स्वतःच्या मनाने सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट आहे अमृतवाणी. दोन्ही पदे प्रथमा विभक्ती. नीलकमल, पहिले पद विशेषण, दुसरे पद नाम आहे. ठीक आहे. नाम तर तुम्हाला समजते ना. ठीक आहे. घननीळ म्हणजे दुसरे पद विशेषण आहे, नीळ हे नाम आहे. नरसिंह, नर हे एक पद आहे उपमेय, सिंह हे उपमान आहे. कमल नयन, कमल हे उपमान आहे, नयन हे दुसरे पद उपमेय आहे. मातृभूमी दोन्हीही पदे एकरूप आणि शुभ्र धवल दोन्ही पदे विशेषण. सो जसे की आता बघा अमृतवाणी, अमृतासारखी वाणी. ठीक आहे. नीलकमल, निळे असे कमल. घन निळा, निळा असा घन. सिंहासारखा नर, कमळासारखे डोळे. कमल नयन म्हणजे नयनचा अर्थ डोळे होते. मातृभूमी, भूमी हीच माता आणि शुभ्र धवल, शुभ्र असे धवल. ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे साधारणतः प्रथमा विभक्तीत असतात त्यातील एक पद विशेषण व दुसरे पद असते त्यास कर्मधारय समास म्हणते. ठीक आहे. कर्मधारय समासाचे काही आपण सामासिक शब्द बघू. हे तुम्हाला थोडंसं रीड करून जावं लागेल कारण बेटा 2 मार्क्स जर कटले ना तर 2 मार्क्सचा परिणाम तुम्हाला रिझल्टच्या दिवशी दिसेल. एक आहे कृष्णविवर, गुणीजन, तपोधन, दीर्घकाळ. पांढरा शुभ्र, भारतमाता, महर्षी, महात्मा, महादेव, महाराजा, महाराष्ट्र, मुखचंद्रा. याच्यावरून बघा महावरून भरपूर आहे. सो कन्फ्युजन तर होणार नाही म्हणा. विद्याधन, श्याम सुंदर, सुदैव, ज्ञानामृत. ठीक आहे. आता आपण बघू द्विगु समास. ठीक आहे. द्विगु समास. पुढील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून तक्ता पूर्ण करायचा आहे. सूर्याच्या सोनेरी किरणांनी दिशा उजळून निघाल्यात. नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्याचे कार्यक्रम चालतात.
सुरेखाला वन्यजीव सप्ताहानिमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. एक आहे दशा दिशा 10 दिशांचा समूह, नवरात्रचा समूह आणि सप्ताह 7 दिवसाचा समूह.